आदरणीय दादाला संवेदना व्यक्त करताना मला माझ्या कुटुंबातर्फे सांगण्यात आलं की आपल्यातून दादा निघून गेले आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सहकारात जी पोकळी आहे ती कधी न भरून निघणारी आहे. आदरणीय दादांनी विदर्भात सर्वात कमी वयाचा मी त्यांचा कार्यकर्ता असताना सुद्धा या ठिकाणी सातत्यानं 10 वर्ष महानंदात अपेक्स बँकेवर, राज्य बँकेवर मला संधी प्राप्त करून दिली आणि सातत्यानं प्रेम करणारा माझा नेता आज आमच्यातून निघून गेला. आता आम्ही पोरके झालो, आमचा कोण तिथं वाली राहिला नाही. सहकारात काम करत असताना आम्ही काही अडीअडचणी घेऊन जात होतो, त्यावेळेस प्रेमानं आपुलकीनं रागावून विचारणारा नेता आपल्यातून निघून गेला. त्याला माझ्याकडे त्यांच्यासाठी शब्द नाहीत. अशी परिस्थिती आमच्या सर्व सहकारातली काम करणाऱ्या मंडळीवर आली आहे, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आली आहे, तमाम महाराष्ट्रातल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचं जे काम होतं त्यात खूप मोठा त्यांच्या माध्यमातून भंडारा असो, गोंदिया असो, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी सातत्यानं ठेवली. परंतु आपण आपल्या अडचणी आता येणाऱ्या दिवसात कोणाला सांगणार हा प्रश्न सकाळपासून निर्माण झाला. आता मी नागपूरला चाललो, तदनंतर आमची मित्रमंडळी जी माझ्यासोबत त्यांच्यावर प्रेम करणारी आहे त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही मुंबईला जाऊन की बारामतीला जाऊ हे ठरवणार.